चंद्रपूरच्या ऐतिहासिक माता महाकाली मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात, भाविकांची अलोट गर्दी, भक्तिमय वातावरणात जय्यत तयारी। चंद्रपूर शहरातील माता महाकाली मंदिर हे केवळ धार्मिकच नाही तर ऐतिहासिक वारशाचं प्रतीक मानलं जाते। तब्बल 500 वर्ष जुने हे मंदिर आणि 2000 वर्ष जुनी माता महाकालीची मूर्ती, यामुळे मंदिराचे महत्त्व अधिक वाढले आहे। नवरात्र उत्सवात मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे। चैत्र आणि शारदीय नवरात्र या दोन्ही वेळा येथे मोठ्या यात्रा भरतात। या यात्रेत बांगड्या, साडीचोळी, ओटीसाठी लागणारे साहित्य, प्रसाद आणि हारफुल विक्रेत्यांची दुकाने भाविकांसाठी सजली आहेत। यामुळे व्यापारी, छोटे विक्रेते, हारफुलवाले ते मोठे दुकानदार सगळ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। भक्तिरसात न्हाऊन निघालेला परिसर आणि दिव्य वातावरण हे नवरात्र उत्सवाचे वैशिष्ट्य ठरत आहे। आधुनिक केसरीचे जिल्हा प्रतिनिधी प्राध्यापक श्याम हेडाऊ यांनी मंदिर परिसरातून केलेल्या या विशेष रिपोर्टिंगमध्ये आपण थेट भक्तांच्या उत्साहाचा आणि यात्रेच्या थाटाचा अनुभव घेणार आहोत। दैनिक आधुनिक केसरीच्या वाचक आणि दर्शकांना सांगताना आज आम्हाला अतिशय आनंद होतोय। नवरात्र सुरू झालं की सगळीकडे देवीच्या आराधनेला सुरुवात होत असते। संबंध महाराष्ट्रात जिकडे पहा तिकडे भाविकांची गर्दी आपल्याला दिसत असते। चंद्रपूरमध्ये माता महाकालीच्या मंदिरामध्ये सुद्धा असाच दर्शनाचा हा सोहळा रंगलेला आपण पाहतो आहे। माता महाकालीचे मंदिर हे चंद्रपुरातलं जवळपास 500 ते 550 वर्ष जुनं असं हे मंदिर आहे। शिवाय या मंदिरामध्ये असलेली माता महाकालीची जी मूर्ती आहे ही मूर्ती जवळपास 2000 वर्ष जुनी असल्याचं मानलं जातं। छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस दक्षिणेला गेले होते तेव्हा दक्षिणेला जात असताना त्यांनी या माता महाकालीच्या मूर्तीचं दर्शन घेतलं अशी नोंद इतिहासामध्ये आहे। चंद्रपूरमध्ये असलेल्या या माता महाकालीच्या मंदिराला दर्शन घेण्यासाठी भाविकांची जी झुंबड उमटते आहे ही भाविकांची झुंबड आज संबंध महाराष्ट्रातूनच नव्हे तर छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान अशा वेगवेगळ्या राज्यातून सुद्धा आज संबंध भारताभरातून या महाकालीच्या दर्शनासाठी भाविक येत असतात। गेल्या काही वर्षांपासून या मंदिरामध्ये असलेल्या जागृत देवस्थानाच्या मूर्तीमुळे या ठिकाणी सातत्याने गर्दी अनुभवायला मिळते आहे। शारदीय नवरात्रामध्ये या ठिकाणी आपण पाहतो आहोत की प्रचंड भाविक अतिशय श्रद्धेने या ठिकाणी येतात, दर्शन घेतात आणि आपली मनोकामना पूर्ण झाली की पुन्हा एकदा दर्शनाला येत असतात। अशा पद्धतीने शारदीय नवरात्राच्या या उत्सवामध्ये माता महाकालीमध्ये या मंदिरामध्ये सातत्याने गर्दी फुललेली आपण पाहतो आहे। चैत्राचं नवरात्र आणि शारदीय नवरात्र अशा दोन्ही नवरात्रामध्ये या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये यात्रा भरत असते आणि संबंध परिसर हा अतिशय सुशोभित करण्यात येतो। सगळे दुकानं अत्यंत चांगल्या पद्धतीने सजवले जातात। या ठिकाणी आलेल्या महिला बांगड्या भरून घेतात। एवढंच नव्हे तर या ठिकाणी असलेले अनेक महाकालीचे फोटो असो की मूर्ती असो घेऊन जातात। या मंदिराच्या जवळ असलेल्या झरपट नदीचं पाणी सुद्धा भाविक अतिशय श्रद्धेने आपल्या गावाला घेऊन जातात आणि पश्चिम महाराष्ट्रामधील शेतकरी हे पाणी आपल्या शेतामध्ये नेऊन सुद्धा शिंपडतात। एवढंच नव्हे तर पुढच्या दर्शनाला येईपर्यंत या ठिकाणी पुन्हा ते पाणी आपल्या घरी कसं राहील याचा प्रयत्न या ठिकाणी भाविक करत असतात। नमस्कार दोस्तांनो, आज आम्ही महाकाली दर्शनाला आलोय आणि ह्या मंदिरामध्ये हर वर्षी येतो नवरात्रीच्या दिवशी आणि प्रसन्न वाटतो आम्हाला। या महाकालीच्या दर्शनामध्ये खूप श्रद्धाळू लोक येतात आणि अनेकाला इथं बहुत सारे आपल्याला दर्शन मिळतात आणि हर वर्ष काही ना काही आपल्याला लाभ मिळतो। त्या दर्शनाला सर्वांना मी सांगतो की महाकालीच्या दर्शनाला यावं आणि दर्शन घ्यावं, हर वर्षी यावं। पावन धरतीचं एक महाकाली हे जुना मंदिर आहे आणि हे काही काळापासून जुना मंदिर आहे, म्हणून ह्या दर्शनाला हमेशा आपल्या महाराष्ट्राच्या मुंबई पासून ते पुणे पासून, कोल्हापूर पासून, सोलापूर पासून, पंढरपूर पासून इथं दर्शनाला येतो आणि आपल्या नांदेडच्या जिल्ह्यातून सुद्धा इथं दर्शनाला येतो। म्हणून
सर्वांना महाकालीचं दर्शन घ्यावं म्हणून मी सोपान जाधव महाराष्ट्राचा असून या मंदिराला हर वर्षी नवरात्रीच्या दिवशी येतो. तर थँक्यू. चंद्रपूरचं महाकाली मंदिर ते जागृत मंदिर आहे. आम्ही दरवर्षी राजुरावरून इथे आम्ही नवरात्रीमध्ये येतो आणि इथे प्रचंड गर्दी असते आणि हे मंदिर ते जागृत मंदिर आहे आणि इथे दूर जसे मराठवाडा याच्यातून लोक येत असतात. भाविक दूरदूरून इथे आपली मागणी पूर्ण करायला देवीपाशी येत असतात. चंद्रपूरच्या माता महाकाली मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव भक्तिभावात रंगला आहे. ऐतिहासिक मंदिर, प्राचीन मूर्ती आणि भाविकांची अपार श्रद्धा यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक सोहळाच नाही तर शहराच्या सांस्कृतिक परंपरेचा जिवंत वारसा ठरतो. चंद्रपूरवरून निखिल गोट्टवार यांच्यासह प्राध्यापक श्याम मेळव, दैनिक आधुनिक केसरीसाठी.